बली हा. बली आपण का देतो देवीला? की आता आपल्या हिंदू धर्मामध्ये एक प्रख्यान आहे की 84 लाख योनी फिरवला. अश्वमेध यज्ञ ऐकलंय? श्रीरामाने सुद्धा केला होता. मनुष्य बली आपल्या महाभारतामध्ये सुद्धा लिहिलं ते. आता तिथं असं होतं की पूर्ण पुरुषाचीच बळी द्यायची समस्त पृथ्वीवर. पूर्ण पुरुष म्हणजे तर हे देवी, मी तुझं एवढं वर्ष आव्हान करत, तू येत नाही का? जा, मी तुला श्राप देतो. आता आपण ऐकलं असं पिक्चर मध्ये लोक धोतांड करतात रे, नुसतं मध्ये भटस्वाहा करतात. एवढा खेळ मांडलाय त्या मंत्राचा लोकांनी. बीज मंत्राचा सामान्य माणसाने जप करू नये. नमस्कार मित्रांनो, कटिंग बाय मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या, कारण नंतर तुम्हाला अजिबात वेळ मिळणार नाहीये. कारण अजयदादांसोबत आपण सलग इंटरेस्टिंग टॉपिकवर पॉडकास्ट करत आलो आहेत आणि माँ कालीबद्दल आपल्याला बरीचशी माहिती दादांनी दिली आहे. आणि आजचा हा पॉडकास्ट तसाच इंटरेस्टिंग असणार आहे, कारण माझ्यासारख्या लोकांना किंवा तुमच्यासारख्या सामान्य लोकांना, आपल्यासारख्या सामान्य लोकांना एक प्रश्न असतो की देवीला बली का देतात बाबा? कारण की बली ज्या प्राण्यांची दिली जाते तेव्हा देवीने क्रिएट केलेले. ओके, त्यांच्याकडे मानव काय आणि पशु काय, लेकरच समान आहेत. मग एका लेकराला खुश करण्यासाठी दुसऱ्या लेकराची बली का दिली जाते? इट्स कम्प्लिटली सिम्पल थिंग. ओके, तर त्याचं मागचं कारण काय? बली आपण का देतो देवीला? की आता आपल्या हिंदू धर्मामध्ये एक प्रख्यान आहे की 84 लाख योनी फिरावं लागते. आता 84 लाख योनी फिरतो, किडा, बकरी, मांजर, उंदीर सगळं फिरून मग तू मनुष्य जन्माला येतो. मनुष्य जन्मामध्ये चांगले कर्त्य केले तर ठीक, नाही तर पुन्हा ते 84 लाख योनी चक्र फिर. आता चक्र म्हणजेच काली, सारखं मी काली काली करतो, तर पुन्हा मनुष्य जन्मामध्ये तुला यावं लागतं. पण जेव्हा तू बकरा किंवा कोंबड्याची किंवा रेड्याची बळी द्यायची प्रथा आहे आपल्यापाशी, राजस्थानला भरपूर प्रचलित आहे, ती उत्तराखंडला खूप प्रचलित आहे, त्याची बली देतात. तेव्हा काय होतं तुला माहितीये का? त्यांची बली देण्याने मी सांगतो की बली आली तरी कुठनं, तर काली पुराणामध्ये रुधिरा अध्याय आहे, रुधिरा म्हणून एक अध्याय आहे, तो पूर्ण बलीवरती. त्याच्यामध्ये ह्याची माणसाची सुद्धा बली त्याच्यामध्ये निहितलेली, मनुष्याची, राजकुमाराची बली कशी द्यायची, किंवा कोंबडा, बकरा, सिंह, हत्ती, घोडा. अश्वमेध यज्ञ म्हणजे काय? अश्वमेध यज्ञ ऐकलंय? श्रीरामाने सुद्धा केला होता अश्वमेध यज्ञ आपल्या म्हणजे. तेव्हा अश्वाची बली दिली जात होती, घोड्याची बळी द्यायची. हा, असे खूप सारे. आता मनुष्य बली म्हटलं की थोडं कॉन्ट्रोवर्शन ठरेल, पण सांगतो की मनुष्य बली आपल्या महाभारतामध्ये सुद्धा लिहिलं ते. ऐरावण म्हणून एक राजकुमार, अर्जुनाचा पौत्र म्हणजे नातू समथिंग, तर त्याची बली दिली ती. कशासाठी? तर चामुंडा देवीला युद्ध सुरू करायचं होतं. आता ऐरावणची बली द्यायची ठरला. कोरा राजकुमार होता तो. आता तिथं असं होतं की पूर्ण पुरुषाचीच बळी द्यायची. त्या काळी पूर्ण पुरुष, आत्ताच्या काळी पूर्ण पुरुष कोणीच नाही आपलं समस्त पृथ्वीवर. पूर्ण पुरुष म्हणजे सगळा पुरुष. आपला म्हणजे एक वाम जो भाग आहे आपला, तो एक स्त्रीचा आहे, वामा भाग, मातृत्व आहे. पूर्ण पुरुष त्या काळी फक्त 3 होते. एक होते स्वयं श्री कृष्ण, ओके, दुसरा घोडा, अश्व, घोडा, अच्छा, आणि तिसरा ऐरावण. ओके. आता घोड्याची बळी देऊ शकत नाही, कृष्णाची बळी शक्य नाही. ऐरावण ठीक आहे, मी बली देतो. एवढं मोठं महायुद्ध, आता सुद्धा कुरुक्षेत्राची माती लाल आहे, जाऊन बघशील तर त्या रक्ताच्या सड्याने बघितलं. तर ऐरावणची बली द्यायचं ठरलं, ऐरावणची. आणि तेव्हा ऐरावणने एक मागणी ठेवली, मी बली देईन पण आधी माझं लग्न करा, मी कुंवार आहे. आता दुसऱ्या दिवशी जोची बळी द्यायची त्यासोबत लग्न करणार तरी कोण करणार? मग तिथं कृष्णाने युक्ती लढवली, आणि तेव्हा कृष्णाने त्याचा सगळ्यात सुंदर अवतार मोहिनी रूप धारण केला, आणि कृष्णाने मोहिनीच्या रूपात ऐरावणशी लग्न केलं. त्यांचं लग्न झालं, त्यांची मधुचंद्राची रात्र सुद्धा साजरी झाली. हो, ती रात्र झाली, आणि दुसऱ्या दिवशी ऐरावण बलिदान झाला. आता ऐरावणची बळी दिली. आता कृष्णाने लग्न केलं तेव्हा कृष्ण शोक करू लागला की माझा नवरा गेला मोहिनी रूपामध्ये. त्याचा शोक 3 दिवस त्यांनी केला होता, आणि त्याची एक वेगळी कथा अजून सुद्धा आपल्या साऊथ इंडिया जेव्हा असेल ना, तेव्हा जे किन्नर आहे, किन्नर समाज आहे, किंवा जे तृतीय पंथी आहेत, त्या तृतीय पंथ्यांचा विवाह हा सुद्धा ऐरावणशी केला जातो. का? ते कृष्णाचा आणि त्यांचं
संबंध जोडतात की मोहिनी रूपामध्ये. तर अशी बली प्रथा की त्या महाभारताच्या काळामध्ये सुद्धा होती किंवा अश्वमेध यज्ञामध्ये सुद्धा आपण बली दिला जातो. तर बली म्हणजे काय बघा, आता एखाद्या माणसाची बली तर आता तर कोणीच देऊ शकत, नरबळी गुन्हा आहे, कोणी देऊ शकतच नाही. पण एखाद्या बकऱ्याची बळी आता देतो आपण देवाला का? जेव्हा आपण ती बळी देतो, पहिली गोष्ट ती बळी देवीला नसते, ती असते तिच्या गणांना, तिच्या भैरवांना. जसं आता एंटिटीज पाहिले आपण, तर ते काय करतात, त्याचा जे आत्मप्राण आहे, प्राणची जी ज्योत आहे, आत्मप्राण, ते ग्रहण करतात. बली म्हणजे ते काय रक्त वगैरे पहिला काही येत नाही, पण ती जी आत्मा आहे ना, ते ग्रहण करतात, शक्ती त्याच्याने वाढते. आता एखादा बकरा मी ची बळी दिली, त्याचे जे आत्मा प्राण आहे तो त्या गणांनी ग्रहण केला. आता आत्मा प्राण गणांनी ग्रहण केल्यानंतर तो जो आत्मा आहे, तो जो बकरा आहे, तो पुन्हा जन्म घेईल का रे? नाही, त्याला मोक्ष प्राप्त झाला ना. सिंपल. बली म्हणजे काय, डायरेक्टली मोक्ष प्राप्त होतं देवीच्या चरणावरती कोणी गेलं त्याला पुन्हा जन्म भेटतच नाही ना. नाही, ज्या जन्माला आपण एवढं तुम्ही हे करताय, चक्र फिरवतो, चक्र थांबतं. असंही तुम्ही वशट खाताय, असंही कितीतरी कोंबड्या बकऱ्या मारतात, असंही खूप जागी हत्या होते, तेव्हा कोणी काही बोलणार नाही. पण जेव्हा तुमचं ते देवी समोर तुम्ही जाताय, बली देताय, तेव्हा सगळेजण तुम्हाला विरोध करतील किंवा हे कॉन्ट्रोवर्शन निघाल कोणी म्हणा की देवी आपल्या लेकरांचा बली घेत नाही, मी काय सांगतो. पण ही गोष्ट तुम्ही जाऊन दुकानामध्ये बोलू शकता कसा याला, तेव्हा खायला का नाही म्हणता तुम्ही? बरोबर, असं खाता आणि असं खाता. आणि जर त्याच पशुची जेव्हा त्याला मुक्ती भेटतीये, ते काय, आता एवढा मोठा पशु मारलाय, आता देवता त्याचा प्राणवायू ग्रहण करणार आहे, मग तो पशु करणार काय? म्हणून तो पशु भक्तगण ग्रहण करतात. आता बळी का देतात आणि तो कसा दिला पाहिजे ते आपल्याला समजलं, त्याच्या मागचं लॉजिक किंवा मग कथा काय डेव्हलप होत होत आतापर्यंत आल्या. सांगायचं झालं की आता खूप सारे लोक म्हणतात की देवीला रक्त मांस का हवाय. काय काय देवींना माहितीये का तुला की त्यांची उपासना तामसिक पद्धतीने होऊ शकते, कळतंय, वामाचार पद्धतीने, दक्षिणाचार पद्धतीने त्यांची उपासना होऊ शकतच नाही. त्याचं एक छान उदाहरण देते की आपल्या सप्तऋषींपैकी एक ऋषी म्हणजे तारापीठ, जे आपल्या आसाम मध्ये स्थित आहे तारापीठ, तारापीठच्या देवीच्या दर्शनाला जातात. त्यांना देवी सोबतचं दर्शन प्राप्त करायचं असतं म्हणून ते तिकडं होमाला बसतात वैदिक पद्धतीने, प्रॉपर वैदिक. सप्तऋषी किती ज्ञानी माणूस, प्रॉपर वैदिक पद्धतीने ते बसतात. आता ही गोष्ट ही माहितीये का, ओम पराग स्वामींच्या मुखातून मी ऐकली होती आणि त्यांच्या बुकमा सुद्धा लिहिली होती, तीच सांगतोय मी. तेव्हा ते त्याचा होम यज्ञ करतात, लाखो वर्ष तपश्चर्या केली, हजारो वर्ष तपश्चर्या केली, होम यज्ञ, नाना प्रकारचे स्तोत्र रचले, नाना प्रकारची आराधना केली, घनघोर तप केलं, देवी काय आली नाही कितीतरी वर्ष. तर ऋषीला राग येतो, म्हणतो हे देवी, मी तुझं एवढे वर्ष आव्हान करत, तू येत नाही का? जा, मी तुला श्राप देतो, ज्या मंत्राचा मी जप करून तुला नाही का प्रसन्न करू इच्छितो, तो मंत्र कधीच काम करणार नाही. मग असं करताच आकाशात एक आकाशवाणी झाली की हे ऋषी, तुम्ही उत्तरेकडे चालत जावे आणि तिकडे तुम्हाला एक महान साधू दिसेल, साधू महात्मा, तुम्ही त्यांचा बोध घ्यावा. ऋषी म्हणतो की ठीक आहे. ऋषी उत्तरेकडे चालत जातात, पुढे जातात 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 त्यांना दिसतं की एक व्यक्ती बसलाय, एकदम शांत रूपात बसला, एकदम शांत ध्यान लावून, आणि त्याच्या आजूबाजूला 3 स्त्री आहेत. एक दारू पितीये, एक कच्चच चिकन मटन असं नाही का मांस खाते, मदिरा प्राशन करते, एक पंचमकर प्राशन करते, आणि त्यांच्या आर्धगिर त्या 3 स्त्रिया उत्मात करतात आणि तो व्यक्ती एकदम स्थिर बसलाय. ऋषीला वाटतं की हा तेच व्यक्ती, पण त्यांनी तिकडे जाऊ कसं, एवढं सगळं घाण पडलंय, नाही का, मी एवढा कर्मकांड पंडित ऋषी असं, पण त्यांना तिकडे जाणं महत्व होतं. तिकडे जातात, मग त्यांच्याशी ते बोलतात की ते बौद्ध, हे बौद्ध. आता जे आपण चीन साईडला जातो ना, चीन किंवा ह्या साईडला, तिथं आपण ज्या ऋषी मुनी म्हणतो त्याला तिकडे बुद्ध म्हटलं जातं. मॉंकला बौद्ध म्हटलं जातं तिथं. पण तिथे बौद्धांना ते भेटतात आणि मग तिथे ते बुद्ध त्यांना उपदेश देतात की म्हणतात की मी देवीची अशी स्तुती केली, मला आकाशवाणीला तुम्हाला जाऊन भेटा. मग ते बुद्ध त्यांना उपदेश देतात की तुम्ही ह्या पद्धतीने देवीची स्तुती उपासना करा, त्याच्याने देवी येईल. तर ऋषी म्हणतात ठीक आहे. मग ऋषी निघतो, तर मागणं बौद्ध म्हणतात की तुम्ही सरळ जाऊन मंदिरापाशी थांबा, मागं वळून बघू नका. तर ऋषी चालतात चालतात, त्यांना वाटतं की एक पॉइंट मी विसरलोय. मग ते मागं वळून बघतात, तर ते काय बघतात की जो बौद्ध बसला स्वयं महाविष्णू, विष्णू नव्हे, महाविष्णू.
आणि त्याच्या बाजूला ते 3 बायका जे पंचमकार मांस मदिरा सेवन करतात, स्वयं महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली, ते बघून ऋषी एकदम आश्चर्यचकित होता की अच्छा. बापरे हे का. तो तिकडे त्यांना दंडवत प्रणाम करतो, मंदिरापाशी येतो आणि सांगितल्याप्रमाणे तांत्रिक पद्धतीच्या म्हणजे जे तामसिक पद्धतीने पूजा करतो, अच्छा. बली वगैरे हवन देऊन पूजा संपन्न होताच देवी तारा त्या होमकुंडामध्ये प्रकट होते. बाप. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जिथं बली पाहिजे ना तिथं तिथं पाहिजे, पाहिजे. नो त्या- कॉम्प्रोमाइज. त्यांना ते गायडन्स नव्हतं त्या. हा. अच्छा. म्हणजे का त्यांनी त्यांची परीक्षा पाहिली आणि त्यांना गाईड केलं त्या. हो, म्हणजे जिथं पाहिजे. आता काही किती वेळा कसं होतं माहितीये का, की आता मला तुला भेटायचं असतंय, म्हणजे तुला मला भेटत असतंय, मला अपॉइंटमेंट हवी असते. तर तुझे जे खालचे लोक आहे, जोपर्यंत मी त्यांना काही चारत नाही तो मग ते अपॉइंटमेंटच देत नाही. मग तुलाही माझ्यापाशी येता येणार आणि मलाही तुझ्यापाशी येता येणार. बली, रक्त, मांस, मदिरा कोणासाठी तुला कळलं का आता? तसंच गायत्री मंत्राचं पण असतं की सकाळी म्हटलं की त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो आणि रात्री म्हटलं की गायत्री मंत्र हा प्रॉपर वैदिक मंत्र आहे. म्हणजे त्याचा की असं म्हणतात की 5 लाख वेळा गायत्री सिद्ध केली तर तुमची वाचा सिद्ध होते बरं का. तू जे बोलशील ते सत्य. तोच गायत्री मंत्र सूर्यास्तानंतर सिद्ध म्हणजे बोलायला सुरुवात केली, तो तांत्रिक मंत्र होता. त्या गायत्री मंत्राचा तू तांत्रिक प्रयोग काही सुद्धा करू शकतोस. मंत्राचा वर्ण आठवलं की देवीचा सगळ्यात पॉवरफुल मंत्र कोणता आहे? 9वान मंत्र, ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छै. आता आपण ऐकलं असं पिक्चर मध्ये लोक धोतांड करतात रे, नुसतं मध्ये भट स्वाहा करतात. एवढा खेळ मांडलाय त्या मंत्राचा लोकांनी. त्या मंत्राचा अर्थ किती डीप आहे तुला सांगू मी, की कुंजिका स्तोत्रामध्ये त्या मंत्राचा अर्थ येतो की पहिला श्लोक आहे की ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छै, ओम ग्लोम हुम क्लीं जुम सह, ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल, ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छै, ज्वल हम सम लम शम भट स्वाहा. नाना प्रकारचे बीज आलेत. आता बीज म्हणजे काय हे बी तुला मी सांगतो, पण मंत्राचा अर्थ काय? ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छै. ऐं ऐं म्हणजे हा साक्षात महासरस्वतीचा बीज आहे. ओके. ह्रीं माया बीज, महालक्ष्मीचा बीज आहे. क्लीं काम बीज, त्याला काम बीज म्हणतात. काम बीज म्हणजे स्वयं महाकालीचा बीज आहे. काइंड ऑफ शक्ती. तुला सांगते की आता आपण म्हणतो की ब्रह्माला इन्ग्रेडियंटच म्हणतो का आपण, म्हणजे हे ऍड करून आपण त्यांना हे करतोय. मंत्राचा अर्थ किती मोठा बघा. ऐं ह्रीं क्लीं महालक्ष्मी, महासरस्वती, महाकालिका, ऐंकारी सृष्टी रूपाय, म्हणजे ब्रह्माला जी सृष्टी निर्माण करण्याची शक्ती देते ती म्हणजे ऐं. ऐंकारी सृष्टी रूपाय, ह्रींकारी प्रतिपालिका. ह्रीं म्हणजे महालक्ष्मी, जी विष्णूला संचालन करण्यासाठी, पालन करण्यासाठी शक्ती देते. ह्रींकारी प्रतिपालिका. क्लींकारी कामरूपण्य, महाकाली जी शिवाला शक्ती देते. क्लींकारी कामरूपण्य बीज रूपे नमोस्तुते. हे बीज रूपी देवी मी तुम्हाला नमस्कार करतोय. ऐंकारी ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छै, ऐंकारी आणि ह्रींकारी आणि क्लींकारी यांचा हा शब्द टोटल असा होता की तिन्ही देवामध्ये किती मोठा, 3च बीज मध्ये किती मोठा अर्थ लपलेला आहे. एवढ्या महादेवांना शक्ती पुरवणाऱ्या शक्तीपीठ म्हणजे त्या ज्या देवीत त्यांना आपण एकत्र आणतोय. परत चामुंडाय विच्छै, चामुंडे चंड घातीच्या ऐंकारी वरदायिनी. चामुंडाय विच्छै, चामुंडा चामुंडा येई, चामुंडा चंड घातीच्या. चामुंडा तू चंडा मुंडाचा घात करते, तू चामुंडा घाते. ऐंकारी वरदायिनी, ऐंकारी तू वरदान देते. एवढा सुंदर एवढा सुंदर एवढा सुंदर अर्थ ह्या मंत्राचा. टाइमपास म्हणून कोणतरी कधी टाइमपास म्हणून करतात, पण ह्याच्यापेक्षा पॉवरफुल देवीचा मंत्र कोणताच नाही. त्याचा एक उलगडा करून सांगतो आता असं मध्ये बघा. ऐंकारी सृष्टी रूपाय, ह्रींकारी प्रतिपालिका, क्लींकारी कामरूपेने बीज रूपे नमस्ते, चामुंडा चंड घातीच्या ऐंकारी वरदाने विच्छे चा भयदानित्य नमस्ते मंत्र रूपिणी. हे मंत्र रूपिणी देवी. ते मंत्र म्हणजे स्वयं देवी आहे. आदि पराशक्ती म्हणजे तो 9वान मंत्र. 9वान म्हणजे काय? 9 अक्षरापासून मंत्र. ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्छै, 9 अक्षरापासून मंत्र. ओम हा संपुट आहे, जो प्रमुख तांत्रिक मंत्र, त्यामध्ये ओम जोडला जात नाही. ओम म्हणजे संपुट आहे. ओम लावून ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छै करतो. पण हा मंत्र यात एवढी शक्ती आहे दादा, एवढी शक्ती आहे की स्वयं तू देवी काली, स्वयं दुर्गा मातेला सुद्धा तू समोर प्रकट करू शकतो ह्या मंत्राद्वारे. आणि सामान्य माणूस जप करू शकतो नाही? बीज मंत्राचा सामान्य माणसाने जप करू नये. ओके. शक्यतो जोपर्यंत तुमचा गुरु
तुम्हाला बीज देत नाही, बीज मंत्र देतो. म्हणजे सामान्य व्यक्तीने मंत्राचा जप मला सामान्य माणसाला उपासना करायची बेसिक म्हणजे बाबा, तर काय होतं, नामस्मरण करता येईल, काली कवच करू शकतो, दुर्गा कवच, किंवा तुला करायचं तर त्याच्यामध्ये तू 40चा जाप करू शकतो, किंवा तुला कोणते देव आवडतोय, ओम कालिकाय नमः, सिंपल मंत्र, ओम कालिकाय नमः, ओम दुम दुर्गाय नमः. त्याच्यात दुम हा बीज मंत्र आला, दुम, पण ओम दुर्गाय नमः. ओके. तर म्हणजे जसं प्रत्येक गोष्टला, प्रत्येक यंत्रतंत्र मंत्राला बोलण्याची एक प्रथा असते, एक टायमिंग असतं, आणि एक ऑथॉरिटी असते, त्यानुसार अनेक मोठो असतो, त्यानुसारच तो गेला पाहिजे. आणि जर काही करायचं असेल तुम्हाला तर मग त्या गुरूंचा मार्गदर्शनाखाली घ्यायला पाहिजे. किंवा जसं आता अजयदादांनी सांगितलं की एखाद्या सामान्य माणसाला एक देवीची आराधना करायची, तर त्यांच्यात नामस्मरण जरी घेतलं तरी खूप जास्त आहे. फक्त तुम्ही कोणत्या इंटेन्शनने घेताय, तुमचं मन किती पवित्र आहे, किंवा तुमचं कोणत्या मनाने तुम्ही घेताय ते असं महत्वाचं आहे. कारण की ते आई त्याला सगळं समजतं. आता म्हणजे नवन मंत्राचं उदाहरण दिलंय, त्याच्यामध्ये किती शक्ती आहे ते. आता बहुतेक तुला त्याची शक्ती माहिती होती का की ते, आता बहुतेक वेळा आता मी एखादा मन घेतलं, मी एखादा चेंडू म्हणून एखादा बॉम्ब उचललाय, मला माहिती त्या बॉम्ब मध्ये किती शक्ती. मला वाटतं की तो चेंडू आहे, मी त्याला खेळतोय आणि जर तो फुटला तर काय होईल. आता जर तुझ्यापाशी कोणी गायडन्स आहे, तुझा आता कमांडर ऑफिसर आहे, तो जो गुरु झाला, तुझ्या गुरु सांगितलं अरे हा बॉम्ब आहे, याला असं यूज कर, त्याला काही गायडन्स असतं, गायडन्स असतं त्याला, प्रत्येक गोष्टीत एक गायडन्स आहे. बरोबर. तर जसं अजय दादाने सांगितलं, गायडन्सनेच एखादी गोष्टी करायला लागते. आणि तंत्र अतिशय भयंकर आहे बघा. ज्या रस्त्याला जायचंच नाही त्या रस्त्याचा ऍड्रेस विचारून, म्हणजे ज्या गावाला जायचं, सिंपल ज्या अक्षरामध्ये बीज येतं, आता ओम हुम हनुमंते नमः, हुम हा तांत्रिक मंत्र, ओम हनुमते नमः हा तांत्रिक मंत्र, ओम हनुमते नमः हा वैदिक मंत्र. जिथं बीज येत आहे, अम कम चम टम तम पम यम शम विम दुम, हे जे बीज आहेत जे जिथं येतात ते सगळे तांत्रिक मंत्र होतात. कळतंय. आता याच्यामध्ये तुला सांगतो की सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणजे स्वयं महादेवाने देवीला दिलेलं स्तोत्र आहे हे. त्याच्यामध्ये महादेव सांगतात, शृणो देवी प्रवक्ष्यामि कुंजिका स्तोत्रमुत्तमम येन मंत्र प्रभावेन चंडी जापो शुभ भवेत. हे देवी शृणो देवी प्रवक्ष्यामि, हे देवी ध्यान देऊ नाही की जे कुंजिका स्तोत्र आहे. आता देवीचा सगळ्यात मोठा ग्रंथ हा दुर्गा सप्तशती आहे. एवढा मोठा ग्रंथ मार्कंडेय पुराणामधला एक छोटा अध्याय, पण तो अध्याय साईडला काढला की एक मोठा ग्रंथ होता. तर देवीचा हा ग्रंथ प्रत्येक व्यक्तीला वाचणं शक्य नाही. जे देवी उपासक आहेत त्यांना डेली वाचण्यासाठी काय आहे, तर शृणो देवी प्रवक्ष्यामि कुंजिका स्तोत्रमुत्तमम येन मंत्र प्रभावेन चंडी जाप शुभ भवेत. जर तुम्ही कुंजिका वाचताय तर तुमचा चंडी जो जाप आहे, चंडी जाप तुमचा, म्हणजे चंडी जाप म्हणजे काय, दुर्गा सप्तशती, दुर्गा सप्तशती कव्हर होते त्याच्यामध्ये. कळतंय का. आता दुर्गा सप्तशती, आता आय एम ह्रीम क्लीम चामुंडा विषय, आता दुर्गा सप्तशती वाचतात 3 खंड पडतात, महालक्ष्मी, महासरस्वती, महाकालिका, आय एम ह्रीम क्लीम, याच्यामध्ये 3 खंड होतात. तो नवन मंत्र ही करतोय, नंतर ते दुर्गा सप्तशतीच्या प्रमाणे ते नवन मंत्र किती पॉवरफुल आहे. बरोबर. आणि हे बी महादेवाने सांगितलं, हे कुंजिका स्तोत्र, अभक्ते नैव दातव्य गोपिता रक्ष पार्वती. जो अभक्त आहे, जो देवीचा भक्त नाही, ज्याला देवीवरती श्रद्धा नाही, त्याला हा मंत्र कधी देऊ. म्हणून मी तुला प्रॉपर कुंजिका स्तोत्र सांगितलं नाही. महादेव सांगितलं अभक्ते नैव दातव्य गोपिता रक्ष पार्वती. म्हणजे हे देवी जशी एक स्त्री आपली योनी अतिशय गुप्त ठेवते, ती फक्त आपल्या प्रिय व्यक्तीलाच दाखवते, तसंच ह्या कुंजिका स्तोत्र तो अतिशय गुप्त ठेव. कुंजिका म्हणजे काय, चावी. याच्यामध्ये की मारणम मोहनम वशम स्तंभनो चाटदानिकम पाठम मात्रेन सत्सिद्धी कुंजिका स्तोत्रमुत्तमम मारणम मोहनम वशम स्तंभन. ह्या ज्या क्रिया आहेत तंत्राच्या, सगळ्या क्रिया कुंजिका स्तोत्राद्वारे सिद्ध होऊ शकतात. त्याचा दुरुपयोग करायचा नाही, सत्योपयोगासाठी करा, देवी प्रसन्न होईल. बरोबर. जसं तुम्ही गायडन्स केलं की प्रत्येक मंत्राचा एक चांगला मोटो आहे आणि तो योग्य मार्गदर्शनाखालीच घेतला गेला पाहिजे. स्वतःचाही वाईट करू नका आणि दुसऱ्याचाही अजिबात वाईट करू नका. आणि आध्यात्मिक मार्गाने देवदेवतांची सेवा करा असं मला वाटतं. आणि या पॉडकास्टमधून तरी आपल्याला बऱ्याच गोष्टी समजला की आपण बळी का देतो, कोणता मंत्र कोणी कसा का बोलावा, आणि आपल्या आपल्या पद्धतीने देवदेवतांची सेवा आणि आराधना कशी करावी. तर खरंच खूप भारी वाटलं तुझ्याकडनं या गोष्टी ऐकून, आणि सोप्या भाषेत ऐकून. तर तुझ्याकडे मित्रा कमी वयात प्रचंड नॉलेज आहे. तर मला असं वाटतं की पुन्हा एकदा आपण एक
संपूर्ण पॉडकास्ट सिरीज तुझ्याकडनं आम्हाला ऐकायला आवडेल, नक्की करू. जेणेकरून आपण एक एक टॉपिक इन डीप बोलू शकतो. आणि तसाच रिस्पॉन्स आपल्याला प्रेक्षकांकडनं येणार आहे आता, की अजय देव दादांना परत बोलवा. तर तुझा एक्सपिरियन्स कसा होता इथं येऊन? खूप भारी वाटलं मला इथे येऊन. ऍक्च्युली मध्ये थोडा नर्वसनेस होता की कधी कॅमेरा केला नाही मी फ्रंट, पण मी खूप लोकांसमोरती बोललो. अच्छा. तर असंच मला रोहितने खूप छान समजावलं की तू करू शकतोस, येस यू कॅन डू इट. आणि चलो, मी परत यायला आवडेल नक्कीच. नक्की आवडेल. त्याआधी मी काली म्हणजे काय ते प्रॅक्टिकली थोडं सांगू का? हा चालेल. आता याच्यामध्ये आपण ना प्रत्येक कलर मिक्स करतोय. ओके. ठीक आहे, लाल, हिरवा, पिवळा, निळा प्रत्येक कलर आपण याच्यामध्ये मिक्स करतोय आणि तो कलर आपला रंग बदलतोय. हा. ठीक आहे ना. पाण्याचा प्रत्येक color. कलर पाण्याचा रंग म्हणजे आता मी लाल मध्ये पिवळा मिक्स केलाय तर तो ऑरेंज होतोय, किंवा निळा मिक्स केला तर हिरवा होतोय. प्रत्येक कलर आपला रंग बदलतोय. पण जर मी ह्या कलर मध्ये जर मी हा रंग टाकतोय, काळा रंग टाकतोय, ब्लॅक रंग टाकतोय, सॉरी, आणि मी त्याला मिक्स करतोय, तो रंग कोणता होतोय? थोडासा ब्लॅक, हिरवा, थोडासा हिरवा आहे का तो? इट्स टोटली ब्लॅक ना. हो, ब्लॅकिश. शी इज अ काली. काली काय सांगते की जेवढा हे संसार आहे सगळं रंगीबेरंगी, तू वेगळा मी वेगळा, कोणी ब्रह्माची पूजा करतो, विष्णू पूजा करतो, सगळं वेगवेगळं आहे. सगळं एकत्र आहे, ते रंग बदलणार नाही. पण शेवटी सगळं माझ्यामध्ये स्नेहित होणार, म्हणून ती काली आहे. तिचा काळावरनं काय सांगतोय की समस्त ब्रह्मांड, समस्त लय, समस्त विश्व सगळं शेवटी तिच्यामध्येच लय होणार आहे. हिरण्यगर्भ म्हणजे असं जेवढे सगळं आपलं ब्रह्मांड आहेत का, इथं आपलं एक ब्रह्मांड नाही, अनेक ब्रह्मांड आहे. हे सगळे ब्रह्मांड, हे सगळं कालीमध्ये तिच्या हिरण्यगर्भा, तिच्या हिरण्य योनीमध्ये जन्म घेत आहे आणि त्याच्यामध्येच नष्ट होतोय. ओके. काली अतिशय सुप्रीम पॉवर आहे दादा. तर नावात पण काली आहे आणि कलर मध्ये काली तिला ब्लॅक का दर्शवतो, त्या ब्लॅक कलरचा अर्थच हा आहे. आपल्या समोर ते उदाहरण आहे की तू कोणतेही रंग मिक्स कर, ते रंग आपला रंग बदलतील. पण तू सगळे रंग उचलून काळ्या रंगामध्ये टाक, ते रंग कोणते होतील? ब्लॅक. दॅट्स अ काली. ग्रेट एक्झाम्पल. आणि छान वाटलं. हॅलो गाईज, तुम्हाला हा पॉडकास्ट नक्की आवडला असेल आणि असेच पॉडकास्ट पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू सो मच.